चला मैदानाच्या आतमध्ये आपण आता च्या दिवसातील चौथ्या सामन्याला करतोय सुरुवात. शुभम रायसिंग फलंदाजीसाठी असेल, त्यांच्यासोबतच रिया पेवर ब्लॉक संघाकडनं शुभम रायसिंग, त्यांच्यासोबत आकाश कोळी एक नवीन फलंदाज, दोघही गोलंदाजी मार्कवर. चुडामन बघूयात कशा रीतीने मात्र आता गोलंदाजी सजवली जाईल, कारण शुभमवर लक्ष असेल. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेला टोलवण्याचा प्रयत्न झालाय, मात्र निर्धाव चेंडू टाकून षटकाची केली आहे सुरुवात. प्रशांत आणि शुभम आपण जर बघितलं तर निश्चितच एकच संघामध्ये खेळत असतात. इथे मात्र वेगवेगळ्या संघात खेळताना आपल्याला दिसत आहेत आणि दोघांचे डावपेच मात्र चांगल्या रीतीने एकमेकांना माहिती आहेत. अतिशय चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. सिंगल धाव आली आहे. हॅलो हॅलो हॅलो. दुसऱ्या चेंडूवर मात्र सिंगल धाव येते. सिंगल धावेच्या मदतीने धावफलक सुरू झालाय. फिरकवण्याचा प्रयत्न, मात्र बॅट चेंडू येण्याच्या आधी फिरवली गेली. त्या दरम्यान निर्धाव चेंडू टाकतात चुडामन. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 3 चेंडू आतापर्यंत चांगल्या रीतीने हाताळले गेलेत. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, तगडा प्रहार केला गेलाय. अलॉंग द कार्पेटच्या साह्याने चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. त्या दरम्यान सिंगल धाव येते. सिंगल धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोरबोर्ड पुढे सरकतय. शुभम रायसिंग साठी मात्र इथे पारितोषिक आलंय. 3 बॉल मध्ये 3 षटकार जर लगावलेत तर समाधान पाटील सर यांच्याकडनं 500 रुपयांचं रोख पारितोषिक असेल. पहिला षटकार आलाय. निश्चितच मात्र एकच चेंडू यायचा बाकी आहे. 500 रुपयांचं रोख पारितोषिक आधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करून जायचंय, तदनंतरच अनाऊन्स केलं जाईल. आता मात्र गुडघा टेकून गॅप मध्ये चेंडू टोलवलाय. अलॉंग द कार्पेटच्या साहाय्याने कार्पेटला गुदगुल्या करत चेंडू सरळ गेलाय सीमारेषा पार. चौकार. आजचा दिवस मात्र शुभमला गाजवावा लागेल, कारण आवश्यकता देखील आहे आपल्या संघासाठी चमकदार कामगिरी करण्याची. थँक्यू डीजे 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 डीजे. चौकाराच्या मदतीने पहिलं षटक संपलंय. 12 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाल्यात. आता मात्र स्ट्राईक वर असतील आकाश, आणि तसंच षटक देखील चेंज होईल. त्याप्रमाणे आपल्या मुख्य मंचावर देखील अष्टविनायक स्पोर्ट्स क्लबचे सर्वे सर्वा व सध्या तलाठी म्हणून कार्यरत असलेले अरविंद जाधव, मराठा प्रीमियर लीग आयोजन कमिटीचे देखील महत्वाचे सदस्य आहेत, त्यांचं देखील शब्दसुमनांनी स्वागत असेल. त्यांच्यासोबतच सिंगल धाव घेतली गेली आहे. सिंगल धावेचा प्रयत्न होतोय. धाव घेतात आहेत. एक्स्ट्रा थ्रो मारला गेलाय. बघूयात किती धावा घेतल्या जातात आहेत. ज्या ठिकाणी एकच धाव होती त्या ठिकाणी मात्र ओव्हर थ्रोच्या स्वरूपात एक अजून अतिरिक्त धाव येते. अतिशय चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेला खेळून दिलाय. आता मात्र फलंदाज आकाशच्या बॅट मधनं 4 धावा येतात आहेत. आपण मुख्य मंचावर बघू शकतो जय हिंद क्रिकेट क्लब व CPL च्या अध्यक्ष भगवान नाना यांचं देखील आगमन झालंय. तत्सोबतच धरतीधन संघाचे कर्णधार शशांक पाटील उर्फ दादू पाटील यांचं देखील आगमन झालंय. शब्दसुमनांनी आलेल्या मान्यवरांचं स्वागत असेल.
पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू आला, तसा चेंडू पार्किंग प्लॉट मध्ये देखील पाठवून दिलाय. चेंडू सरळ गेलाय सीमारेषा पार. फलंदाजाला मिळेल षटकार. थँक्यू डीजे. बघा मागच्या षटकात आपण जर बघितलं तर शुभमच्या बॅटमधनं चौकार षटकार आले. आता मात्र आकाशच्या बॅटमधनं येत आहे, म्हणजे मार दोघं साईडने पडणार आहे. फुल एंटरटेनिंग सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसणार आहे. आता मात्र संधी निर्माण केली आहे, झेलबाची संधी आहे आणि झेल देखील सुटलाय. सिंगल धाव येते. या दरम्यान आपण जर बघितलं आतापर्यंत तेजस यांनी 4 चेंडूंमध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्या आहेत. सिंगल धावेच्या मदतीने 25 धावांवर संघ येऊन पोहोचला आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. 2 चेंडू यायचे बाकी आहेत. बघूया शुभम कशा प्रकारे हे 2 चेंडू खेळून काढतोय. अक्कुल टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय, ताकदीने केला गेलाय प्रहार. शुभमच्या बॅट मधनं आलाय षटकार. चला आज मात्र शुभमची बॅट चांगल्या रीतीने बोलतीये, चौकार षटकारांमध्ये डील करतीये. पुन्हा एकदा गॅप मध्ये वन बाउन्स सीमारेषा पार, चौकार. आता मात्र प्रश्न पडलाय. गोलू आबा कर्णधार यांना मात्र थोडस विचारात पाडलंय. दोघही फलंदाजांनी ज्या रीतीने आक्रमकतेने फलंदाजी होतीये, या चौकाराच्या मदतीने दुसरं षटक देखील संपलंय. धावसंख्या झाली आहे 35 धावा. अतिशय चांगली सुरुवात झाली आहे. पॉवर प्ले परिपूर्ण रीतीने वसूल केला गेलाय. आज मात्र शुभम रायसिंग हे चांगल्या लयीत फलंदाजी करताना दिसतात आहेत. आपण जर मागच्याच 1-2 महिन्यापूर्वी जळगाव येथे KCL झाली, त्यात जर आपण बघितलं तर शुभम रायसिंग यांचा संघ विजेता ठरला होता आणि मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड यांना मात्र दिला गेला होता. पॉवर प्ले संपल्यानंतरचं पहिलं षटक घेऊन आलेत प्रशांत. षटक क्रमांक 3, वैयक्तिक पहिलं. भिरकावण्याचा प्रयत्न. इथे मात्र साफ साफ दिसतंय की दोघही फलंदाजांनी ठरवलंय की फक्त चौकार षटकारांमध्ये डील करायची. रिप्लेच्या माध्यमातून बघू शकतो आपण किती ताकदीने बॅट फिरवतात आहेत. माहिती आहे हवेचा ओघ या आपल्या फलंदाजीच्या शैलीला अनुसरून आहे. अतिशय चांगले फटके आपण इकडनं धावा वसूल करू शकतो. मात्र आपण जर बघितलं तर फक्त अजून एक षटक ह्या एंडनी यायचं बाकी आहे. निश्चितच 35 धावांपर्यंत संघ येऊन पोहोचलाय. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. पहिला चेंडू आलाय. अतिशय चांगला चेंडू, चेंज ऑफ पेस करून चेंडू टाकला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. सिंगल धाव येतीये. चला क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. दोघही संघांना मात्र विनंती असेल की थोडस फास्ट क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. तगडा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे मात्र थोडीशी फंबलिंग झाली आहे. सिंगल धाव येते. सिंगल धावेच्या मदतीने
अतिशय चांगला चेंडू टाकला गेलाय. आपण जर बघितलं तर पहिल्या 2 षटकांमध्ये ज्या धावा आल्या त्या रीतीने जर कंपॅरिझन केलं तर अतिशय चांगलं षटक टाकलंय. फक्त 2च धावा खर्च केल्या. 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकले गेलेत. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. संधी होती. चेंडूने 2 क्षेत्ररक्षकांना दिलाय चकमा. सिंगल धाव येतीये. सिंगल धावेच्या मदतीने इथे मात्र स्ट्राईक रोटेट होताना आपण बघतोय. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा स्ट्राईकवर असेल शुभम रायसिंग. सिंगल धाव. सिंगल धाव. गॅप मध्ये चेंडू टोलवून दिलाय. अतिशय चांगली गोलंदाजी प्रशांत या गोलंदाजाने केली आहे. 2 आक्रमक फलंदाजांच्या विरोधात 1 षटक हाताळलं आणि फक्त धावा खर्च केल्या 4. निश्चितच गोलंदाजी करणाऱ्या संघाकडनं टाळ्या वाजल्या पाहिजेत या गोलंदाजासाठी. 39 धावांपर्यंत संघ येऊन पोहोचलाय. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. ज्या कामासाठी सिंगल धाव शेवटच्या चेंडूवर घेतली होती बघूयात तेच काम मात्र शुभम करतायत का. कारण सहसा जर आपण बघितलं तर शुभमची बॅटिंग आपण सहसा रिव्हर्सच्या माध्यमातून बघत असतो. मात्र आज जर आपण बघितलं तर सरळ बॅटिंग फलंदाजी होतीये. अतिशय चांगली फलंदाजी होतीये. निश्चितच रिस्की स्ट्रोक खेळून आपली विकेट गमावणं हे मात्र कुठेतरी संघाला तसंच आपण पुन्हा एकदा बघू शकतो. कारण क्रिक हिरोज या ठिकाणी जर आपण आपल्या प्लेयरांजवळ क्रिक हिरोज असेल, जवळपास आता सर्वच प्लेयरांजवळ क्रिक हिरोज असतं. आपल्या चोपड्याचा भूमिपुत्र पद्माकर दादा पाटील, खानदेशचा बुलंद आवाज, जळगावचा फेमस आवाज यांना मात्र कॉमेंटेटर ऑफ द इयर या अवॉर्डचं नॉमिनेशन झालंय. निश्चितच त्यांना क्रिक हिरोजवर जाऊन वोट करायचं आहे आणि आपल्या माणसाला मात्र कॉमेंटेटर ऑफ द इयर या अवॉर्डच्या मागे देण्यामागे आपण आपला हातभार मात्र थोडासा लावायचा आहे. चला बाहेरच्यांना मात्र विनंती असेल की गोलंदाज शूट झाल्यानंतर भिरकवण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये चेंडू जातोय. 1 बाउन्स चेंडू चाललाय सीमा रेषा पार. चौकार. इथे मात्र शुभम रायसिंगला धावांची लागली आहे भूक. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग होतीये मात्र झपाट झुपूक सेलिब्रेशन आपण शुभम रायसिंगचं बघू शकतो. मात्र अतिशय सुरेख फटका. आपण स्क्रीनवर देखील बघू शकतो रिप्लेच्या माध्यमातून अतिशय चांगल्यारीत्या फटका सजवला गेला. त्यानंतर जे सेलिब्रेशन केलंय निश्चितच बाहेरच्यांना मात्र आपल्या बॅटीने उत्तर देतात आहेत. 11 चेंडूंमध्ये 33 धावांवर येऊन पोहोचलेत. शुभम रायसिंग आज परिपूर्ण लयीत फलंदाजी करताना दिसतोय. पुन्हा एकदा भिरकवण्याचा प्रयत्न यशस्वी करून दाखवलाय शुभम रायसिंग. ऑन फायर. थँक्यू डीजे 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 डीजे
या षटकाराच्या मदतीने आपण जर बघितलं तर संघाचं अर्धशतक देखील पूर्ण झालंय आणि चौथं षटक अजून प्रगती पथावर आहे. चौथं षटक अजून पूर्ण झालं नाहीये. 2 षटकार आलेत. एक षटकार जर आला तर शुभम रायसिंग हा 500 रुपयांचा मानकरी देखील ठरू शकतो. भिरकवण्याचा प्रयत्न ताकदीने केला गेलाय. प्रहार, चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. षटकार. आणि मुख्य मंचावर ज्यांनी 500 रुपयांचं रोख पारितोषिक जाहीर केलंय त्यांचा देखील जीव धापाक धुपूक होतोय. 500 रुपये द्यावेच लागतील कारण ज्या लईच फलंदाजी करताना दिसतोय शुभम रायसिंग. 13 चेंडूंमध्ये 45 धावांवर येऊन पोहोचलाय आणि 45 हा जो नंबर आहे हा त्याच्यासाठी मात्र लक फॅक्टर आहे कारण त्याच्या जर्सीवर देखील 45 नंबर आहे. बघूयात षटकाराच्या मदतीने अर्धशतक पूर्ण करतोय का. एकसष्ट धावा. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. बघूयात कशा रीतीने फलंदाजी होतीये. फुल एंटरटेनमेंट सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि सिंगल धाव देखील घेतली आहे. आय थिंक बॅटची कळ त्या ठिकाणी होती. झेलची संधी मात्र गोलू यांनी गमावली आहे. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो कशा रीतीने प्रयत्न झाला. सेलिब्रेशन अतिशय चांगल्या रीत्या रिप्लेच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. या स्पर्धेतले सर्वच सामने आपण जर बघितलं तर लाईव्ह विजन युट्यूब चॅनलवर दाखवले जातात. चला आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. निश्चितच ज्या एंडनी धावा आल्यात आता मात्र षटक संपलंय. बॅटिंग एंड देखील झाली आहे. चेंज ज्या पद्धतीने बॅटिंग एंड मध्ये झालाय बदल त्याच पद्धतीने बॅटिंग मध्ये देखील होतोय का बदल. आणि बघा गोलंदाजांसाठी इथे पारितोषिक आलंय. शुभम रायसिंग याची विकेट जोही गोलंदाज घेईल त्याला SK वॉरियर्सच्या संघ मालकांकडून 1100 रुपयांचं रोख पारितोषिक राहील. इथे मात्र आज बक्षिसांची लई लूट आहे कारण महाअंतिम दिवसातील हा पहिलाच दिवस आहे. इथून मात्र एक दिवस आपल्या हातात आहेत. आणि बघूयात कशा पद्धतीने सामने रंगतात आहेत. आयोजन कमिटीला देखील वाटत असेल की याच दिवसासाठी आपण सामने आयोजित केले गेलेत. आता मात्र रिव्हर्सचा फटका. अतिशय चांगला चेंडू टाकला गेला योगेश या गोलंदाजाकडनं. योगेश साळुंके पहिलं षटक हाताळायला आलेत. अतिशय चांगला चेंडू होता. गतीने बीट केलंय. या दरम्यान निर्धाव चेंडू टाकला गेलाय. 5व्या षटकातील पहिला चेंडू आलाय निर्धाव. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका. अतिशय चांगल्या लयीत गोलंदाजी. 2 डॉट बॉल. बघूयात प्रेशर क्रिएट होतय का फलंदाजावर. हवेच्या ओघात फलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय शुभम कडनं. मात्र आपण सरळ बॅटीने जर चांगल्या धावा काढतात आहेत आणि ताकद देखील आहे तर उलटा फटका खेळण्याची काही एक आवश्यकता नसताना पुन्हा एकदा नवीन फटका खेळण्याच्या नादात डॉट बॉल केला गेलाय. निश्चितच पहिले 4 षटक जर आपण बघितले तर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने होते. आता मात्र बॅटिंग एंड चेंज झाली आहे. हवेचा ओघ बदललाय. फलंदाजांना थोडासा मात्र इथे फलंदाजीसाठी होईल त्रास कारण उजव्या हाताचे फलंदाज आहेत. निश्चितच जर डावखुऱ्या हाताचे फलंदाज राहिले असते तर कुठेतरी बेनिफिट इथे मात्र राहिलं असतं. रिव्हर्सचा फटका. पुन्हा एकदा चौथा डॉट बॉल. या गोलंदाजासाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत. 4 डॉट बॉल टाकलेत. 2 बॉल जर डॉट टाकले तर मेडन ओव्हर देखील या स्पर्धेत आपल्याला बघायला मिळेल.
निश्चितच आज आपण बघू शकतो ज्या पद्धतीने प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आलेत या प्रेक्षकांचं देखील कौतुक असेल आणि आभार असतील की आपल्या समाज बांधवांचा पाठबळ वाढवण्यासाठी आपण मैदानाच्या बाहेर मात्र त्यांना सपोर्ट करण्यासाठी आलेत. रिव्हर्सचा फटका गॅप मध्ये चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. या चौकाराच्या मदतीने अर्धशतक देखील पूर्ण झालंय शुभम रायसिंगचं. थँक्यू डीजे. 5 6 4 4 19 चेंडूंमध्ये 50 धावांवर येऊन पोहोचलेत. संघाची धाव संख्या झाली आहे 66. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका. संधी होती बॅटची कळ होती मात्र यष्टीरक्षकापासून चेंडू होता थोडासा दूर. 4 डॉट बॉल टाकून फक्त 4 धावा खर्च केल्यात. 5 डॉट बॉल आलेत 1 बाउंड्री. अतिशय चांगली गोलंदाजी झाली आहे योगेश या गोलंदाजाकडनं. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होतोय. पूर्ण धावा झाल्यात 66. इथून मात्र 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल. बघूयात कशा पद्धतीने फलंदाजी होईल कारण समोरच्या संघामध्ये देखील तेवढ्याच ताकदीचे फलंदाज आहेत. पवन असेल गोलू आबा असेल त्यानंतरच आता मात्र चुडामन गोलंदाजीला आलाय. पहिला चेंडू टाकला गेलाय निर्धाव वैयक्तिक. दुसरं संघासाठी 6वं षटक. आणि आकाश हे देखील चांगल्या लयीत फलंदाजी करताना दिसतात आहेत. बॅकफुटला सरकून ऑफसाईडला फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट चिकल चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. चौकार. बॉलिंग करतोय भाई. त्याला परेश शेडकेने पहिले 15 रन मारले. त्यानंतर शेवटच्या बॉलला त्याची विकेट घेतली. त्यानंतर आता सेकंड स्पेलला आला परत 2 विकेट घेतली. या दरम्यान पुन्हा एकदा चांगला फटका आकाशच्या माध्यमातून खेळला जातोय. सिंगल धाव येतीये. एकाहत्तर धावा. अजूनही 3 चेंडू यायचे बाकी आहेत. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. बघूयात कशी गोलंदाजी होतीये. पुन्हा एकदा ताकदीने केला गेलाय प्रहार. रिव्हर्सचा फटका वारंवार मारण्याचा प्रयत्न होतोय मात्र बॅट आणि बॉल यामध्ये कुठलंही कनेक्शन झालं नाहीये. त्या दरम्यान आलाय डॉट बॉल. अजून एक नवीन फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येण्याच्या आधी गुडगा टेकून दिला होता. बॅट देखील चांगल्यारीत्या फिरवली आहे मात्र गोलंदाजी देखील चांगल्यारीत्या होतीये कारण 5 चेंडू आतापर्यंत टाकलेत. धावा खर्च केल्यात फक्त 5 आणि दुसरी ओव्हर प्रगतीपथावर आहे चुडामन यांची. 17 धावा खर्च केल्यात. 2 सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न बॅटची होती. पायाला चेंडू लागला होता. त्या दरम्यान 6 चेंडू 6 धावा 6 षटक झालेत. 71 धावा झाल्यात. आणि अतिशय चांगल्या बारकाईने जे पंचगिरी करतायत मुख्य पंच म्हणून योगेश भाकरे सर. बाबासाहेब कदम हे देखील अतिशय चांगले अंपायर आहेत. संगमनेर वरनं बिलॉंग करतात. सातवं षटक टाकण्यासाठी गोलंदाज
योगेश साळुंके अतिशय चांगली गोलंदाजी. पहिलं षटक हाताळलं गेलं होतं. 4च धावा खर्च केल्यात. 7वं षटक प्रगतीपथावर आहे. अजून एक षटक टाकण्यासाठी त्यांना बोलवलं जात आहे. 7वं षटक महत्वाचं षटक आहे. बघा मैदानाच्या आतमध्ये बायजाई दूध संकलन केंद्राचे संघमालक बाळाभाऊ कोळी यांचं देखील मैदानाच्या आतमध्ये आगमन झालंय. त्यांना विनंती असेल मुख्य मंचावर बसून सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. या दरम्यान बॅट पूर्ण ताकदीने. आता मात्र काय डायरेक्ट हिट आणि फलंदाज कोण बाद होतोय तर शुभम रायसिंग. आणि हा प्रश्न देखील इथे मात्र प्रेक्षकांमध्ये उपस्थित आहे, कारण गोलंदाजाच्या गोलंदाजीवर फलंदाज जर बाद झाला असता तर 1100 रुपयांचं पारितोषिक होतं. ही विकेट मात्र रनआउटच्या स्वरूपात आली आहे. पारितोषिक दिलं जाईल का, इथे देखील प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. थँक्यू डीजे. बघा या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण जे सुमधुर गीत वारंवार ऐकतो ते समर्थ साऊंड यांच्या माध्यमातून डीजेची सेवा देखील दिली गेली आहे. डीजे महाजन अतिशय यंग व्यक्तिमत्व. रोशन बाविस्कर कालच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मैदानाच्या आतमध्ये आलाय. अरे मात्र इथे थोडस संघर्ष होईल, कारण फलंदाजीची शैली आहे लेग साइडच्या दिशेला आणि हवा मात्र चालू आहे ऑफ साइडला. बघूयात कशा रीतीने फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये होती. अतिशय चांगली सुरुवात दिली आहे सलामीच्या दोघही फलंदाजांनी. 72 धावांपर्यंत संघ नेऊन पोहोचलाय. भिरकवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकला जातोय. 7वं षटक आहे. इथे मात्र आता टाळ्यांचा कडकडाट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाकडनं होतोय, कारण कमबॅक करण्याची संधी आहे. क्रिकेट मात्र कमबॅक करण्याची संधी प्रत्येकाला देत असते. ती संधीचं सोनं मात्र योगेश यांनी केलंय. अतिशय चांगला चेंडू. रफ्तार से गिरफ्तार. गोलंदाजाने मात्र फलंदाजांना केलंय. आणि फलंदाजी करणारच जे फलंदाज आहेत निश्चितच होमगार्ड मध्ये सेवा देत असतात. आता मात्र त्यांनाच गिरफ्तार केलं जात आहे. बघूयात पुन्हा एकदा कशी गोलंदाजी होतीये. आता मात्र ताकदीने समोरच्या दिशेला मान्यवरांना मानवंदना देणारा षटकार. बघितलं बुंद्यात चेंडू टाकला जातोय. थोडीशी बॅटिंग स्टाईल मध्ये स्टान्स मध्ये चेंज केला आणि त्याचाच परिणाम षटकार. आपण आपल्या स्क्रीनवर देखील मुख्य मंच बघू शकतो. 78 धावांपर्यंत संघ नेऊन पोहोचलाय. षटकाराच्या मदतीने मान्यवरांना मानवंदना देणारा षटकार रोशनच्या बॅटमधून आलाय. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेला भिरकवण्याचा प्रयत्न. या दरम्यान 7वं षटक संपलंय. निर्धाव चेंडूकडून 7 षटक संपलेत. 78 धावा झाल्यात. एक गडी बाद आहे. शुभम रायसिंग अर्धशतक करून एक चांगली सुरुवात देऊन मैदानाच्या बाहेर गेलेत. धावबादच्या स्वरूपात 1 धाव घेण्यासाठी आपली विकेट त्यांनी धावबादच्या स्वरूपात दिली. गोलंदाजीला मात्र बहुतेक प्रशांत हा गोलंदाज आलाय. याने देखील चांगल्यारीत्या पहिलं षटक हाताळलं होतं.
एक षटक टाकून फक्त 4 धावा खर्च केल्यात. 78 धावांपर्यंत संघ आलाय. महत्वाचं आणि 8वं षटक टाकण्यासाठी प्रशांत अतिशय वेगात गोलंदाजी करतोय. तेहतीस नंबरची जर्सी घालून गोलंदाज आणि आकाश मात्र फलंदाजीला आलेत. सलामीचे फलंदाज आहेत. अजूनही पिचवर आहेत. अतिशय चांगला चेंडू टाकला जातोय. मागच्या षटकाचा फॉर्म इथे मात्र गोलंदाज कंटिन्यू ठेवतोय. इथे मात्र आता रोशनकडनं काहीतरी सल्ला दिला जातोय फलंदाज आकाश यांना. निश्चितच बघूयात त्या सल्ल्याचा काही फायदा होतोय का. ऑफसाईडच्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे मात्र डायरेक्ट हिट केला नाहीये. रोशन ऑन स्ट्राईक असेल. अतिशय चांगली आणि वेगळी फलंदाजीची शैली आहे. समोरच्या दिशेला उंच वळवून दिलाय. संधी आहे, संधी आहे. क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल. या दरम्यान गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्डिंग मध्ये रिव्ह्यू घेतला गेलाय. बघूयात आमचे तिसरे पंच हे देखील इन ऍक्शन असतील. झेल तर झालाय निश्चितच. जर इथे मात्र मॅच मध्ये थोडासा ट्विस्ट येतोय. नो बॉल दिला गेलाय. हाताला मात्र थोडासा झटका दिला गेला होता. त्या दरम्यान नो बॉल दिला गेलाय. सिंगल धाव देखील मिळणार नाहीये. फक्त वाईट नो बॉलची एक धाव मिळेल. फलंदाज बाद झाले असते मात्र थोडासा चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न आणि तो फसला. फ्री हिटचा चेंडू. वाईड बॉल. एक अवांतर धाव. पुन्हा एकदा संधी असेल. फ्री हिट मात्र कंटिन्यू. अतिशय चांगला चेंडू. पुन्हा एकदा पंचांनी रिव्ह्यू घेतलाय गोलंदाजाच्या संक्षिप्त ऍक्शनच्या स्वरूपात. फेअर डिलिव्हरी असेल म्हणजे फ्री हिट. निर्धाव चेंडू टाकला गेलाय. अतिशय चांगला चेंडू टाकला गेलाय. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. समोरच्या दिशेला तगडा प्रहार मात्र क्षेत्ररक्षक आहे. या दरम्यान दुसरा धावेचा कॉल परतवला गेलाय. आकाश ऑन स्ट्राईक असतील. 17 चेंडूंमध्ये 22 धावांवर आहेत आणि अतिशय चांगली फलंदाजी देखील करतात. 82 धावांपर्यंत संघ येऊन पोहोचलाय. बघूयात पुढील 2 षटकांमध्ये 2 चेंडूंमध्ये किती धावा घेतल्या जातात. ते मात्र
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तेवढं प्रॉपर कनेक्शन नव्हतं. या दरम्यान सिंगल धाव घेतली गेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्डिंग मध्ये रिव्ह्यू घेतला जातोय. इट्स अ नो बॉल. इथे मात्र अजून एक फ्री हिटचा चेंडू. फलंदाज मात्र रोशनच असेल. बघूयात संधीचं सोनं करतोय का. मागील फ्री हिट देखील निर्धाव होता. गोलंदाज मात्र चेंज करावा लागेल, कारण 2 नो बॉल दिले गेलेत.
रोशन गोलंदाजी फलंदाजी मार्कवर आहे. फ्री हिट चेंडू बघूयात रोशन फ्री हिटचा फायदा घेतोय का. आता मात्र क्लीन बोल्ड केलं होतं मात्र फ्री हिट होता. अतिशय चांगला चेंडू होता. लाईन आणि लेंथ जर बघितली तर चांगल्यारीत्या टाकली गेली आहे. मात्र क्लीन बॉल देखील झाले होते. नो बॉल होता. फ्री हिट चेंडू होता. या दरम्यान शेवटचा चेंडू असेल पहिल्या इनिंगचा. 84 धावा झाल्यात. बघूयात षटकार येतोय का. अतिशय चांगला चेंडू निर्धाव टाकला गेलाय. सिंगल धावेचा कॉल. या ठिकाणी होत आहेत फलंदाज धावबाद. रोशन धावबाद झालेत. 85 धावांचं आव्हान असेल अवघ्या 8 षटकांमध्ये पूर्ण करावं लागेल एस के वॉरियर संघाच्या फलंदाजांना. जर हे आव्हान पूर्ण करायचंय तर मैदानाच्या आतमध्ये पवन कोळी वर्तीकर यांचा फलंदाजीला उभं राहणं हे खूप महत्वाचं असेल.
डावामध्ये रिया पावेर ब्लॉक संघाने धावसंख्या बनवली धावफलकावरती 84 धावा आणि 85 धावांचं आव्हान ठेवलंय या दुसऱ्या डावात SK वॉरियर संघासमोर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रशांत त्यांच्या सोबतीला चंदमान आल्यात. गोलंदाजीची सुरुवात जितेंद्र पाहायला मिळतील. चुडामान आहेत. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न प्रशांत आणि चुडामन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 85 धावेचा आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी यावेळेला खराब चेंडू होता. थोडासा शरीराकडे टाकला, जसा आला तसाच भिरकावून दिला या बॉलला. फाईन लेग बॉर्डर लाईनच्या पलीकडे आहे तर प्रशांतच्या बॅटमधून चौकार. थँक्यू डीजे. पुन्हा एक वेळ रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता, परंतु मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क तेवढा झाला होता. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येईल. प्रशांत आणि त्यांच्या सोबतीला चुडामन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चौकार जरूर आला या ओव्हरमध्ये. दोन्ही संघ आता या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपली जागा वाचवण्यासाठी खेळतायत. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. बॉलवरती पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल धाव येईल. धावसंख्या आता 5 वर जाऊन पोहोचते आहे. एकूण जर पाहिलं तर 84 धावा बनवल्या. रिया पॉवर ब्लॉक संघाने 85 धावांचं आव्हान ठेवलंय या दुसऱ्या ओव्हरमध्ये, दुसऱ्या इनिंग मध्ये. जितेंद्रचा आणखी एक थोडासा पायावर टाकलेला बॉल. हलक्या हाताने या बॉलला दिशा दिली आहे आणि जसा बॉल आला तसाच नक्कीच मात्र कलात्मकतेने हा फटका खेळला. जुडावन यांच्या बॅट मधून येतोय शेवटच्या बॉल वरती हा चौकार आणि चौकाराने समाप्तही केले या पहिल्या ओव्हरला. थँक्यू. प्रशांत सोनवणे त्यांच्या सोबतीला जर पाहिलं तर चुडामन ही जोडी आहे. खरं तर ही जोडी जर मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्ले मध्ये टिकली त्यानंतर मात्र धावा करण्याची क्षमता या दोघांकडे आहे. अनेक कार्ड सोबत खोऱ्याने धावा करण्यासाठी जाणले जातात हे दोन्ही फलंदाज. अभिजित सूर्यवंशी यांच्याकडून जर प्रशांत यांनी 2 बॉल 2 षटकार लगावले तर 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. परंतु आता मात्र आमचे स्क्वेअर लेगचे पंच अगदी थोड्याशाने वाचलेत. तयार होते म्हणून वाचले. चला तर तिसऱ्या पंचाकडे नक्कीच मागणी आहे.
टायमिंगने प्रशांत सोनवणे उर्फ गोलुअप्पा यांच्या बॅट मधून येतोय षटकार. चला तर लाईव्ह सुद्धा ऑन आहे. तिसरं पंच सुद्धा इनॅक्टिव्ह असतील. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. दुसरा ओव्हर खरं तर पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला जर पाहिलं तर जितेंद्रनी सुरुवात केली, त्यांच्या सोबतीला विशाल यांची टॉपेज झालाय. बॉल हवेत आहे, विकेट येऊ शकते. प्रशांत सोनवणे उर्फ गोलुअप्पाचा खेळ या ठिकाणी समाप्त केला गेलाय. परंतु तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे, बॉलिंग ऍक्शन चेक करायची आहे. बघा आता एका बाजूला जर पाहिलं ना तर अक्षरशः टाळ्या शिट्ट्यांचा गजर होतो या विकेटसाठी, पण ते सुद्धा बघण्यासाठी तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. आणि खरं तर सलामीला प्रशांत आल्यानंतर संयमाचा खेळ होतो, त्यानंतर मात्र कुठे येणाऱ्या काही ओव्हर्स मध्ये ते मोठे फटकेबाजी करतात. फेअर डिलिव्हरी म्हणजेच की काय तर प्रशांत सोनवणे आता बॅक टू दी पवेलियन. हॅलो, चला नवीन फलंदाज लगेच पाठवा, लवकर या मैदानाच्या आतमध्ये. गुणवंत आल्यात आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. खरं तर प्रशांत सोनवणे एक मोठी विकेट, विशालने अक्षरशः त्यांच्या जाड्यात फसवलं या बॉल वरती प्रशांतला. आणि प्रशांत आता बॅक टू दी पवेलियन लागे. पहिल्याच बॉल वरती गुणवंत स्वतःच वैयक्तिक खातं ओपन करते. 2 ओव्हरचा पॉवर प्ले समाप्त आहे. दुसऱ्या डावातला धावसंख्या 20 धावा. एक गडी बाद. प्रशांतची मोठी विकेट आली आहे ओव्हर मध्ये, त्यामुळे आता बघण्यासारखं पुढचे 6 ओव्हर या मॅच चे निर्णायक असतील. थँक्यू. चला, क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना वेळ कमी घ्या, नंतर आणखी आपल्याला 2-3 सामने घ्यायचे आहेत. पुन्हा एक वेळ आता जितेंद्र कोडी पाहायला मिळतील गोलंदाजीसाठी, ज्यांनी पहिला ओव्हर अक्षरशः अचूक टप्प्यावरचा मारा केला. आता दुसऱ्या ओव्हरचा स्पेल कंप्लीट करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी जितेंद्र कोडी आल्यात. स्ट्रायकिंगला असणार आहे गुणवंत. पहिलाच बॉल गुणवंतला समोर टाकला. समोर टाकलेला बॉल हलक्या त्याने बॉलला सन्मान दिला गेलाय. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये या बॉलला कलेक्ट सुद्धा केला. आणि पुन्हा एक वेळ आता गोलंदाजी ट्रॅक वरती तयार झाल्यात. निर्धाव चेंडू येईल. आडव्या बॅटने चांगला खेळला फटका. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, त्यामुळे या बॉल वरती एक सिंगलच मात्र धाव येईल.
सिंगलच्या मदतीने धावसंख्या जरूर पुढे सरसावेल. 21 धावेमध्ये 21. परंतु दुसऱ्या बाजूला प्रशांत यांची विकेट महत्वाची होती. बघा दोन संघ आहे आणि दोन्ही संघ जर पाहिले तर समान ताकदीचे संघ आहे. दुसऱ्या जर इनिंग मध्ये पाहिलं तर इथून प्रयत्न असेल विकेट घेण्याचा जितेंद्र यांचा, कारण अनुभव जितेंद्रकडे खूप दांडगा आहे. पहिल्याच ओव्हर मध्ये पाहायला मिळालं. यावेळेला जर पाहिलं तर रिव्हर्स स्वीपचा फटका, परंतु मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क तेवढा मात्र झाला नाहीये. सर्व वेध घेतोय शरीराचा आणि डॉट बॉल येईल. आता सुद्धा थोडासा गुड लेंथला हा चेंडू टाकला होता, मात्र एक सिंगल जोडली जाईल. सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 22 धावा 22. गुणवंत त्यांच्या सोबतीला चुडामणी ही जोडीवरती आता सर्व जबाबदारी येऊन ठेपणार आहे. इथून या खेळीला थोडस पहिल्या काही ओव्हर्स मध्ये ऍक्सेलरेट करावं लागेल. बॅकफुटला गेले आहे. पंचांचं बोट या ठिकाणी आकाशाकडे आणि एक मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये. गुणवंत आता बॅक टू दी पवेलियन. थँक्यू. विकेट कीपर यांनी काय झेल पकडलाय. खरं तर आता मात्र गुणवंतचा खेळ समाप्त केला गेलाय. 22 धावेंमध्ये दुसराही गडी बाद. जर आप्पा यांनी या बॉलवरती विकेट घेतली तर चेतन ठाकूर यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. 101 101 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. जर जितेंद्र उर्फ अप्पा यांनी या बॉलवरती विकेट घेतली तर. कारण अप्पा यांच्याकडे अनुभव दांडगा आहे. बघा अप्पा यांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे ना, या अगोदरच्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली केली होती. पॉवर प्लेच्या पहिल्याच ओव्हरमध्ये याही बॉलवरती जर पाहिलं अगोदर गुणवंत सारखा बॅटर अक्षरशः आपल्या जाळ्यात फसवला आणि आणखी एक डॉट बॉल टाकत असताना 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 22 धावा 2 गडी बाद टीम SK वॉरियर. इथून जर पाहिलं तर पुढचे 30 बॉल आणि 63 धावा करायच्या आहेत. थँक्यू डीजे. खरं तर खराब चेंडू होता, पायावरचा बॉल आणि चुडामन यांच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल चौकाराने सुरुवात. विशाल पुन्हा एक वेळ गोलंदाजीसाठी तयार आहेत. विशालचा हा बॉल रिव्हर्स स्वीपचा फटका आणि 440चा झटका. पुन्हा एक वेळ चुडामन यांच्या बॅट मधून हा धमाकेदार सिक्सर. थँक्यू डीजे. खर तर बघा मैदानाच्या आतमध्ये जरूर भगवा रंग वाजतोय, परंतु आता मात्र धावांचा रंग चढलाय चुडामन यांच्यावरती. पुन्हा एक वेळ या बॉलला ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये सिंगल धाव वेगाने घेते. दुसरा धावेचा कॉल होईल का? मात्र स्ट्रायकिंग एंडला फेकी
चुकीचा कॉल आणि आता मात्र अरुणचा खेळ सस्त्यात समाप्त झालाय. गोल्डन डकचा शिकार. ओके, आमचे स्कोरर हिमांशू सांगत असताना की सिल्वर डकचे शिकार झाल्यात अरुण, कारण एक बॉल त्यांनी त्या ठिकाणी फेस केला होता, एक बॉल ते खेळले होते, त्यामुळे सिल्वर डक. 2 बॉल खेळले असते तर तर तिसराही गडी बाद झालाय अरुण यांच्या रूपामध्ये, धावबदीच्या रूपात तिसरा गडी बाद. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. नाव आहे तेजस. आणि पहिलाच बॉल अक्षर जर पाहिलं तर नक्कीच फटका खेळत असताना बॉलच्या लाईन मध्ये आले नाहीये तेजस. डॉट बॉल येतोय. यावेळेला जर पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न, परंतु मात्र कोणतेही धाव याही बॉलवरती नाहीये. यानंतर बॅटिंग साठी येण्याचे बाकी असतील पवन कोडी. जर एसके वॉरियर संघाकडून कोणत्याही खेळाडूने जर सामना जिंकून दिला तर त्यांच्यासाठी खास पारितोषिक असणार आहे. एक बॅट त्यांच्याकडे या ठिकाणी गिफ्ट असेल. अपील होती परंतु मात्र विशाल डॉट बॉलने समाप्त करतील या ओव्हरला. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या 33 धावा, 3 गडी बाद. आणि पुढच्या 4 ओव्हर मध्ये आता होईल एंड चेंज. एंड चेंज झाल्यानंतर काय गेम चेंज होईल का, हे सुद्धा या दुसरा डावात बघण्यासारखं आहे. पुढचे 24 बॉल आणि 52 धावांची गरज आहे. 24 बॉल मध्ये 52 करावे लागतील. धावसंख्या धाव फलकावरती 33 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 बॉल आणि 52 धावांची गरज आहे. नक्कीच काय सुंदर नियोजन आयोजन आहे या संपूर्ण स्पर्धेचं. श्री महर्षी वाल्मिकी चषक पर्व 2च्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहे अनोसे आमदार चंद्रकांतजी बळीराम सोनवणे. मुख्य प्रायोजक आहे डॉक्टर परीक्षित बाविस्कर. नगराध्यक्ष नगरपालिका अमळनेर सौ सूर्यकाताई रोहिदास बाविस्कर आमच्या मेन्स ट्रॉफी स्पॉन्सर आहे. सरपंच कोरगावले बुद्रुक. त्यानंतर कुशाल एकनाथ कोडी, कुशाल अप्पा 6 चे स्पॉन्सर आहेत. त्याच्यानंतर मंगल इंगडे संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने 4 चे स्पॉन्सर आहेत. त्यानंतर टॉस्का वॉचचे स्पॉन्सर आहे श्री भाऊसाहेब दुर्योधन बाविस्कर उपसरपंच वडगाव. त्यानंतर यूट्यूबचे जे आमचे स्पॉन्सर आहे सन्मान्य बाळू मुरलीधर बाविस्कर कोळंबा यांच्या वतीने. चला तर एंड चेंज झाला आणि स्ट्रायकिंगला असणार आहे चुडामन. 6 बॉल 16 धाव्यांवरती चुडामन खेळत असताना आता गोलंदाजी ट्रॅक वरती नवीन गोलंदाज पाहायला मिळतील. नाव आहे लोकेश. एका बाजूला लोकेश, त्यांच्या सोबतीला जोडी कोणाची असेल हे सुद्धा बघण्यासारखं आहे. पहिलाच बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न. आउटसाइड दी ऑफ स्टंप रेंज पासून दूर ठेवल्याने या डॉट बॉलने सुरुवात करते. यानंतर लोकेश, त्यांच्या सोबतीला शुभम.
थँक्यू डीजे. मागच्या ओव्हरमध्ये जशी पाहिजे तशी सुरुवात एंड चेंज झाल्यानंतर करून दिली आहे. वाईड आलाय, परंतु मात्र आता 16 बॉल आणि 34 धावेची गरज आहे. पुन्हा एक वेळ आउटसाइड दी ऑफ स्टंप खूप जास्त बाहेर, त्यामुळे पंचांनी या बॉलला पुन्हा एक वेळ व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. आणखी एक एक्स्ट्रा सोडला जाईल. खर तर बाबा शुभम रायसिंग आणि लोकेश ही जोडी एंड झाल्यानंतर गोलंदाजीसाठी होती, परंतु मात्र त्या दोन्ही सेट गोलंदाजांवरती प्रहार झालाय आणि चुडामण्याच्या बॅटमधून हा आसमानी टोला सिक्सर. आणि आता जर पाहिलं तर षटकार आलाय, कारण आता 15 बॉल 27 धावेची गरज आहे. 15 मध्ये 27 धावेची गरज. एंड साइन झाल्यानंतर मात्र दोन्ही मुख्य गोलंदाजांवरती प्रहार झालाय. याही वेळेला बॉल हवेत आहे, वर गेलाय, दूरही तेवढाच केलाय आणि चुडामण्याच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 बॉल 2 सिक्सर. थँक्यू डीजे. खरं तर पवन अजून येण्याचे बाकी आहेत. काय पवन येण्याच्या अगोदरच सामना फिनिश करतील का चुडामन, हे सुद्धा बघण्यासारखं आहे मॅच मध्ये. पुन्हा एक वेळ बॉल उडवलाय, दूर आहे का, परंतु मात्र सर हातामध्ये बॉल समावला गेलाय आणि चुडामनचा खेळ इथे शुभमने समाप्त केला गेलाय. आता बॅटिंग साठी आले आहेत पवन. पवन कोडी पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती अपील होती. पहिल्याच बॉलवरती जर पाहिलं तर दबाव टाकण्याचा प्रयत्न. आता हे बॅटल यानंतर खरं तर इंटरेस्टिंग राहणार. एका बाजूला शुभम, त्यांच्या विरोधामध्ये पवन, ही जोडी आता करायचे आहेत पुढचे 12 बॉल आणि 21 धावा. 21 12 मध्ये 21 धाव्यांची गरज आहे. 64 धावा धावफलकावरती 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर पवन कोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, पण त्यांच्या सोबतीला तेजस आता या ओव्हरमध्ये बॅटिंग करतील का, कारण मागच्या ओव्हरमध्ये 2 बॉल 2 षटकार त्यांनी लगावले होते. प्रेक्षक कुठेही जाऊ नका, शेवटच्या 12 बॉलचा खेळ आणि 21 करायचे आहेत.
येत आहे, परंतु मात्र नो मॅन्स लँड मध्ये दुसऱ्या धावेचा कॉल होईल का? वेग चांगला आहे, रनआउटचा चान्स. हो 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 हो, परंतु मात्र पवन पोहोचलेत. थँक्यू डीजे. बघा आपली विकेट वाचवण्यासाठी अक्षरशः डाईव्ह लगावली पवनने. A1 पवन. आता करायचे आहे 10 बॉल आणि 18 धावा. यावेळेला आडव्या बॅटने बॉलला भिरकावून दिलाय. A1 पवनच्या बॅट मधून हा A1 क्वालिटीचा सिक्सर. थँक्यू डीजे. खर तर या स्पर्धेच्या पहिल्याच मॅच मध्ये 103 धावांचं आव्हान होतं आणि 25 बॉल 96 धावा ठोकल्या होत्या पवनने. तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एक वेळ पवन गोडी स्ट्रायकिंगला आहे. षटकार आला या बॉलवरती. पुन्हा एक वेळ वा, आणि हाही बॉलवरती षटकार. आणि पवनने या मॅच मध्ये पुन्हा एक वेळ साबित केलंय की मी मैदानाच्या आतमध्ये आलोय आणि मी जसा आलो तसाच फटकेबाजींची सुरुवात होईल, तेच पाहायला मिळते. डीजे. 8 बॉल 6 धाव्यांची गरज आहे. 8 बॉल आणि 6 धाव्यांची गरज. काय पवन या मॅचला याच बॉल वरती संपवतील का? 2 बॉल 2 षटकार लगावले आतापर्यंत पवनने. षटकारांची हॅट्रिक करून या सामन्याला संपवतील का पवन, हे सुद्धा बघण्यासारखं आहे. 8 बॉल 6 ची गरज आहे. या वेळेला पवन पवनचा A1 क्वालिटी सिक्सर आणि या मॅचला जिंकून दिला आपल्या संघासाठी. SK वॉरियर संघात आता सामना जिंकलाय.